बघायचे तुम्हाला मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही अगर राणी माझ्या मळ्यामध्ये मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राइब पण करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल। तर मित्रांनो तुम्ही सर्वात अगोदर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केलं असेल तर फॉलो करा। इंस्टाग्रामची पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जाऊन फॉलो पण करू शकता। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता, मी तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो। मित्रांनो जे काही यूज केलेलं मटेरियल आहे जसं की आपले बीटमार्क, फोटो, PNG वगैरे हे सर्व आपले टेलिग्रामवरती देत असतो। मित्रांनो टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। मित्रांनो तर आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो आपण सर्वात अगोदर आलेट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसून जाईल मित्रांनो। आपला सर्वात अगोदर आपला फर्स्टला याचा हे SS फोटो फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचा, एडिट ग्रुपमध्ये जायचा मित्रांनो। आल्यानंतर मग खालच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचा। एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे काही आपला एक PNG दिलेला मित्रांनो। ह्या कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे काय आपली फोटो ॲड करायचं, जसं की आपला अशा प्रकारे काही फोटो ॲड करायचा आहे, फोटोला क्लिक करून ॲड करून याचा मित्रांनो। असं काही प्रॉब्लेम येत असेल तर या ग्रुपवरती फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून या स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपले जे काय बसणारी जे काय फोटो त्या फोटोला ॲड करून घ्या, जसं की अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो। दिसून गेल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ग्रुप वगैरे लहान वगैरे दिसत असेल त्या फोटो ग्रुपवरती क्लिक करायचा, घडीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं। ग्रुपला ओढून घेतल्यानंतर असं छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जिथं इथं अशा प्रकारे काही 2.909च्या बिटला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच्या फोटोवरती क्लिक करायचं। मग आपल्या सेकंड बिटला जाऊन कट करून घ्यायचं, आणखीन प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं फोटोला ॲड करून घ्यायचं, आणखीन सेकंड बिटला जाऊन कट करून। तर मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रकारे मी जसं करता त्याच्या स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे दिसले, ग्रुपच्या राईट साईडला प्रेस करायचं, आणखीन या लास्टला नेऊन ठेवायचं मित्रांनो। अशा प्रकारे ओढून ठेवल्यानंतर आणखीन या ग्रुपच्या राईट साईडला प्रेस करून लास्टपर्यंत जाऊन ठेवायचं मित्रांनो। अशा प्रकारे ठेवल्यानंतर आपल्याला लिरिक्स वगैरे भेटून जाईल याच्यामध्ये। तर मित्रांनो आपला आता इफेक्ट ॲड करण्यासाठी मग आपला बॅक जायचं मित्रांनो, शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटो दिसेल मित्रांनो। फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचा, बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुप जिथे पण आपल्या अशा प्रकारे ग्रुप दिसले, या ग्रुपच्या मधातले फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करा। फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून। तर मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रकारे हा एकच इफेक्ट आहे ग्रुपच्या खालचे जितके काय फोटो ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। तर मित्रांनो अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर मग आपल्या ग्रुपच्या खालचे जितके काय फोटो ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट केला। मग आपला आणखीन बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचा, बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे जसं की आपल्या इथे 6.21च्या बीटच्या पुढचे फोटो अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या। तर मित्रांनो हे सर्व फोटो जिथे पण आपला अशा प्रकारे मोठी हे ग्रुप येत नाही, ह्या ग्रुपच्या अलीकडलेच ते सर्व काही फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचं, जसं मी करत आहे त्याच्या स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे एक रेक्टँगल 3 लेअर म्हणून एक लेअर दिसेल, या लेअरवरती प्रेस करून ठेवायचं। या डब्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। मग फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं, बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही ह्या लहान ग्रुपच्या पुढची फोटोज या 9.09च्या बीटला यायचं, या डब्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं।
तर मित्रांनो ह्या फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आणखीन आपल्या बॅग जायचा इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं मित्रांनो. मग आपल्या जे काय फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फीड करून घ्यायचं. मग आपलं बॅग जायचं बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे काही जायचं मित्रांनो. आल्यानंतर अशा प्रकारे काही हे डबल बीटच्या पुढच्या एकाच फोटोन हा एक इफेक्ट पेस्ट करायचा. आणखीन आपला बॅग जायचा मित्रांनो. बॅग आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे काही ह्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फीड करून घ्यायचं. मग आपला आणखीन बॅग जायचं बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मग आपल्या अशा सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फीड करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपल्या बॅग जायचा शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काय लास्टचे फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फीड करून घ्यायचं. मग आपला आणखीन बॅग जायचा बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मग आपला इथं पण आपण इफेक्ट ॲड केलं. मग आपला या जितके काय बाकीचे फोटो उरले ते सर्व फोटो हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा. फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फीड करून घ्यायचं. मग आपले जितके काय उरलेले ते सर्व फोटो हाच एक इफेक्ट पेस्ट करायचं. जसं मी करतो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो. मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो. एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. फुल सपोर्ट करा मित्रांनो.